गाव रहाटी समन्वय समितीची 10वी बैठक आज शिरशिंगे येथील श्रीदेवी पावनाई रवनाथ मंदिरात संपन्न झाली. ग्रामीण भागातील मंदिरे सुरळीतपणे सुरू राहावी, गाव रहाटीचे मर्यादा, परंपरा, सण, उत्सव पुढच्या पिढीला कळाव्यात आणि गावामध्ये एकोपा टिकून राहावा या उद्देशाने ही सभा घेण्यात आली. या सभेला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी उपस्थिती दर्शवत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी सभेला दशकृषीतील गावातील मानकरी उपस्थित होते. दरम्यान प्रास्ताविक करताना सचिव भरत गावडे यांनी या सभेत चर्चा करणारे विषय व गाव रहाटीचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा युवराज लखमराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर युवराज लखमराजे भोसले, समन्वय समिती अध्यक्ष पंढरी राऊळ, सचिव भरत गावडे, वेर्ले येथील गोविंद लिंगवत, आंबोली येथील शशिकांत गावडे, शिरजिंगे येथील नारायण राऊळ, डिंगणे येथील यशवंत सावंत, सांगेली येथील पंढरी राऊळ, आंबेगाव येथील ज्ञानेश्वर परब, चौकुळ येथील अशोक गावडे, बांदा येथील आनंद मोरे, कोलगाव येथील LM सावंत, बांदा येथील बाळू सावंत, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, प्रशांत देसाई, उपवडे येथील बाळा दळवी तसेच कालेली, माडकोल, कलंबी, सावरवाड आदी अनेक गावातील मानकरी उपस्थित होते. गावाच्या वतीने आणि आमच्या समन्वय समितीच्या वतीने हा सन्मान आपला केला, ते स्वागत केलं जात आहे. शाल श्रीफळ, प्रेमाची शाल श्रीफळ, आपले आपुलकी, प्रेम, विचार आपल्या पाठीशी सदैव राहावे. मंदिरामध्ये या, त्यानंतर केव्हाही राजवाड्यामध्ये या. आम्ही एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. बापूसाहेब महाराजांची माहिती आम्ही सांगतो, व्याख्यानं देतो आणि त्या व्याख्यानावर बापूसाहेबांचा एक फोटो आम्ही देत असतो. आज 25 मध्ये व्याख्यानं झालेले आहेत आणि मला आनंद वाटतो सांगायला की व्याख्यानं दिल्या आणि आपल्याला पुस्तकं देऊन जोरात राहायचे पुस्तक देऊन आणि पुस्तकाची संकल्पना आपण इथे मांडलेली आहे. निश्चित आपल्या आशीर्वादाने ती पूर्ण होईल. पुढच्या वर्षी प्रकाशित आपण निश्चित प्रकाशन करणार आहोत. बापूसाहेबांचे जे विचार होते शिवरामराजे पर्यंत पुढे आलेले आपल्याला दिसत आहेत. बाळराजे आणि लखनराजे ही परंपरा पुढे चालू आहे. आपल्याच वतीने या 10 गावामध्ये आतापर्यंत या सभा आयोजित केल्या, त्यांचा एक थोडासा सन्मान आपण करतो आहोत. गावाच्या वतीने केला जातोय. हा सन्मान सर्व समितीचाच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सर्व समिती उपाध्यक्ष असतील आणि सर्व पदाधिकारी आहेत. आपला सर्वांचा सन्मान या गावाच्या वतीने केला जात आहे. धन्यवाद. उपाध्यक्ष आमच्या समितीच्या शैलेश मयेकर मगाशी आम्ही हात मारत होती. या हक्कांकन जरा टाळ्या वाजवा. चांगली माहिती आपण देवा सांगेलीवाले तयारी ठेवायची. आपले सांगेली सांगेली दुसरी सभा आमची सांगेलीमध्ये संपन्न झालेली होती. माडखोल मध्ये एकूण 2 सभा आणि वैशिष्ट्य या गावाचं सुरळीत आपलं देवस्थान सुरू आहे. बरं वाटतं. जाता येता भरलेलं गरुडाचं मंदिर, केलेली विद्युत रोषणाई आणि सण उत्सवांसाठी सर्व विष्णू आपण एकत्र, हे कोणीतरी आदर्श त्यांचा घेणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आपला हा सन्मान होतो आहे. केलेली व्यवस्था हे देण्याचा उद्देश आहे. मानकऱ्यांच्या गळ्यामध्ये शाल असणं अत्यंत महत्वाचं आणि डोक्यावर शिरसाण असणं. पाठीमागे आपले सरपंच त्यांचं नाव आपण राखून जोरात टाळायचं. चौकुळची परंपरा आपल्या सर्वांना माहिती आहे. बापूसाहेबांचं आवडीचं स्थान चौकुळगाव. बापूसाहेब महाराजांचं रस्त्यावर उतरलेली मुलं आज आमच्या सांगण्यानुसार कालेली गावाचं देवस्थान पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाले. जोरात काय होतं. हा प्रतिसाद, ही शक्ती आपल्याला मिळालेली आहे. असंच इतर गावाने हा आदर्श घ्यावा ही आपणास ही विनंती आहे. बनसवडे हे वाटेल बघा, हे वाटेल.
त्या वतीने केला जातोय आपल्या हस्ते, राजांच्या हस्ते. आपण अतिशय उत्कृष्ट माहिती सांगितलेली होती. कशा पद्धतीने एखादी स्थापना करतो, एखादी बारस करतो आपण, ते आपण चालू ठेवलेलं दिसतंय. चौगुळगावातील केलेलं कार्य गावराटी समन्वय पुरस्कृत समितीची ही 10वी बैठक शिरसे गावातील श्रीदेवी पावणाई रवळनाथ मंदिरामध्ये संपन्न झाली. गेली 17 वर्ष घेण्याचा उद्देश आमचा एवढा आहे की जी ग्रामीण भागामध्ये मंदिरं आहेत ती सुरळीत चालू राहावी. गावराटीच्या ज्या मर्यादा आहेत, परंपरा आहेत, सण आहेत, उत्सव आहेत, त्या पुढच्या पिढीला कळाव्यात. आणि गावामध्ये जर एकोपा राहिला तर गावामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य आणि आरोग्य चांगलं मिळत असतं. जी आपली पूर्वपार कोकणामध्ये गावराटी आहे ही गावराटी तशीच राहिली पाहिजे या मुख्य उद्देशाने या समितीची स्थापना आम्ही आंबोली गावामध्ये केली. आज 10 ठिकाणी आम्ही बैठका अशा पद्धतीने घेतलेल्या आहेत. ही 10वी आमची बैठक होती. उद्देश एवढाच होता की मर्यादा जी आहे त्या मर्यादेच्या पलीकडे कोणतेही काम करू नये. पारस असेल, स्थापना असेल तर शिंगाड्यांचे जे महत्व आहे ते शिंगाड्यांना महत्व देऊन ते कार्यक्रम करून घ्यावे किंवा अन्य धार्मिक विधी असतील तर आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी कराव्यात. पण मंदिराची जर आपण स्थापना केली, पारस केली तर गावामध्ये एक तेज राहतं. आपण पारस करण्याचा मुख्य उद्देश क्लेश असतो तो दूर जावा, चतुर्सीमेच्या बाजूला जावा, गावाला एक सौभाग्य, चांगलं आरोग्य, शांती, समाधान, वैभव मिळावं, पिढी सुखी राहावी या उद्देशाने पारस किंवा स्थापना त्या ठिकाणी केलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे स्थापना करण्याचा उद्देश जो आहे त्या पाषाणाला एक तेज येतं आणि तेज आल्यामुळे गावाचं वैभव आपोआप वाढतं. म्हणून जे सण आहेत आपले पूर्वपार चालत आलेले ते गावामध्ये साजरे व्हावेत आणि त्या पद्धतीने त्या नवीन पिढीला त्याची माहिती मिळावी याच उद्देशाने ह्या बैठका आम्ही प्रत्येक गावामध्ये घेतो. आणि जी मंदिरं आजूबाजूची कुठे बंद असतील काही अनावरून तर ती सुरळीत चालू करण्याचे आम्ही त्या ठिकाणी काम करतो. आता एक आम्ही आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन या निमित्ताने एक संकल्प आम्ही असा केलेला आहे की ज्या गावाच्या चांगल्या परंपरा चालू आहे त्या संपूर्ण गावाची मंदिरांची माहिती आम्ही संकलित करणार आहोत. तिथे फोटो असतील, मुख्य देवता असेल, परिवार देवतांची छायाचित्र असतील आणि कशा पद्धतीने गावराटी चाललेले तरंग आहेत, पाषाण आहेत, हरिजनांची त्या ठिकाणी वस्ती असेल तर त्या पद्धतीने त्यांना दिलेले मान असतील आणि कोणते मान त्या ठिकाणी दिले जातात, कशा पद्धतीची परंपरा आहे ती संकलित करून पुढच्या पिढीला त्याची चांगली माहिती मिळेल. म्हणजे आपण एखादा दसरा उत्सव साजरा करतो, होळी साजरी करतो, सप्ताह असतो, पण कशी सुरुवात केली जाते, आखाडा असेल, एखादा देसरूड असेल, हे शब्द आता कालबाह्य होत आहे. हे पुन्हा एकदा लोकांना कळावे या उद्देशाने त्या पुस्तक संकलित करा आणि पुढच्या वर्षापर्यंत आपण त्याचं प्रकाशन केलं जाणार आहे की जेणेकरून पुढच्या पिढीला आणि इतर गावांना कळेल की या गावामध्ये कोणते सण आणि उत्सव साजरे केले जातात. धन्यवाद. तत्पूर्वी आपले पूर्ण जिल्ह्याचे आपल्याला एकत्र करायचे. महत्वाचं की आपले प्रश्न इथलं आणि पश्चिम देवस्थान कमिटीचे आपले भरपूर अडचणी आहेत आणि आपण केव्हा पश्चिम देवस्थानकडे जातो आपण नुसते एकटं जातो, आपण म्हणजे एकत्र मिळून जात नाही आणि कुठेतरी प्रश्न आपलं सुटत नाही आणि आम्ही येतो परत इथं आणि मग आपण असे 2-3 महिने जातात. पण कुठेतरी आपली ती कमिटी आहे, कुठेतरी आपण एकत्र येतोय आणि आपले काय प्रश्न असतात ते कुठेतरी मिटायला पाहिजे, कुठेतरी आपल्याला उत्तर लवकर मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण ती स्थापना केली आणि ह्या मागच्या म्हणजे मी म्हणतो की मागच्या 6-7 महिन्यापूर्वीपासून ती कुठेतरी आपण त्याच्यावर काम करतोय आणि हल्लीच म्हणजे त्यांच्या सचिववर म्हणजे मी कालच परत बोललो त्यांच्यावर आणि तो मोठा विषय म्हणजे भरपूर जणांचा विषय असतो की गावसभा काय ग्रामसभा आणि तो एक मोठा प्रश्न आहे. आणि त्यांनी मला दरवेळी सांगितलं आणि मागच्या वेळी आपल्या मीटिंग मध्ये पण सांगितलं होतं आणि काल फोनवर पण सांगितलं की ते ऑप्शनल आहे. म्हणजे गावसभा तो मेन आहे आणि गावसभा होत नसेल तर मग ग्रामसभा लावा. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिलं तुम्हाला वाटत असेल की ग्रामसभामध्ये करायचं नसेल आणि गावसभाच करायचं असेल तर तुम्ही अर्ज करा पश्चिम देवस्थान कमिटीकडे
ते स्वतः इथे येतील आणि मंदिरात लावतील. कशाला? आमची एकच मागणी होती, LM साहेबांनी सांगितलं की कुठेतरी ते मीटिंग मंदिरात होणं. कशाला? मंदिरात कोण खोटं बोलत नाही, कोण भांडण करत नाही, कोण उलटं बोलत नाही. कुठेतरी ग्रामपंचायत कुठेतरी मीटिंग घेतली तर कुठेतरी आम्हाला वाटते की राजकारण येतो त्याच्यामध्ये, आणि ते कुठेतरी चुकीचं गोष्ट आहे. तर तेच आम्ही ते विषय मांडले, त्यांनी ते स्वीकारले विषय. आणि त्यांच्या म्हणजे मला तुम्ही साऊंडवर पण बोललं नाही तो विषय, पण त्यांनी मला काल बोलले ते विषय की ते मान्य केलेले आहे. आणि या पुढच्या आठवड्यात नुसतं आपली मीटिंग झाली होती त्याच्याबद्दल ते मिनिट्स आहे ते सही करून, कलेक्टरच्या सही करून ते येतील इथं आपल्याकडे. आणि 100% आपण तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आपल्याकडे पोच करू. आता विषय तेच होतो की ते विषय सगळे आपल्याकडे पोचत नाही. काय आपल्याकडे म्हणजे आपल्या गावरात्रीचे विषय माहित आहे, म्हणजे मंदिरं कसं चालवणं हे सगळं माहित आहे. पण आपले पश्चिम देवस्थान कमिटीचे काय काय प्रश्न नवीन नवीन घडत असतात, काय काय नवीन नवीन नियम आणतात आमच्यावर, आणि ते नियम आमच्यावर घालतात, आणि आम्ही स्वीकारायला पाहिजे अशी स्थिती येते आपल्याकडे. पण आम्ही एकत्र बसून आम्ही ते विषय मांडत नाही की त्यांचं काय चुकतोय, काय आपण त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे नियम मध्ये. तर म्हणून आपण एकत्र येणं ते गरजेचं आहे. म्हणजे कुठेतरी आपले विषय काय नियम ते लावत राहणार आमच्यावर, कुठेतरी आपल्याला सांगणार की त्या पद्धतीच करायचंय, पण ते बरोबर आहे काय चुकीचं आहे ते आपण ठरवायला पाहिजे. या मंदिर कोण चालवतो? आपण सगळे मानकरी चालवतात. ते कुठेतरी पश्चिम देवस्थान कमिटी नुसतं इथं मध्ये कार्यक्रमच्या वेळी येतात, ते कुठेतरी काहीतरी काम असेल तेव्हा येतात, पण ते दरवेळी रोज इथं काय चालू असते, काय विषय असतात ते बघत नाही. तर कुठेतरी ते विषय संपायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी एकत्र येणं ते गरजेचं आहे. ते तुम्ही हे म्हणजे समन्वय कमिटी पण नेमलेली आहे, आपली हे गावरातीची समिती पण नेमलेली आहे. कुठेतरी एकत्र येणं ते गरजेचं आहे. आणि मी तसंच बघेल की मी बघतोय या हळू म्हणजे काळामध्ये की कुठेतरी आपण परत एकत्र येतोय. मागच्या काळामध्ये कुठेतरी मीटिंग असं होतं, काय कार्यक्रम होत होते, कुठेतरी मंदिरात आपण भेट घेत होतो. परत ती प्रथा परत येते. आणि मी ठरवलेलं आहे की राजकारणाचे संबंध भरपूर अगोदर म्हणजे पहिल्यापासून आहेच ह्या सगळ्या मंदिरांवर, कुठेतरी ते परत जिवंत व्हायला पाहिजे. म्हणून मी म्हटलं की आमचं स्थान नाही, पण आमचं कुठेतरी जबाबदारी आहे की कुठेतरी मंदिरांना कुठेतरी अडचण असेल. मी एक म्हणेल की आपसाचं भांडणामध्ये नाही, पण कुठेतरी त्यांना अडचणी असेल की कुठेतरी मंदिर थांबते, कुठेतरी त्यांच्या कामकाजामध्ये थांबते, कुठेतरी मिटायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण 100% त्याच्यामध्ये जबाबदारीने आपण त्याच्यामध्ये पडायला पाहिजे. कशाला? आपले बापूसाहेब महाराज असतील, शिवरामराजे असतील, आणि माझे वडील पण असतील, त्यांनी सगळं त्याच्यामध्ये लक्ष घातले. मी जास्त करून म्हणेल की शिवरामराजे कशा तुम्ही त्यांना जास्त ओळखत असणार. मला वाटते त्यांनी भरपूर म्हणजे त्यांना माहिती पण भरपूर होती मंदिराबद्दल. मी भरपूर लहान आहे, मला एवढी आपल्यापेक्षा एवढी माहिती नसतात, पण त्यांना गावरातीची असेल काही देवाची पण इथलं भाषण पण असतील त्याच्याबद्दल म्हणजे गावाला माहित एवढं नव्हतं, एवढं त्यांना माहित होतं त्या काळात. तर तसंच मला ती प्रथा जिवंत व्हायची आहे आणि इथून पुढे जाऊन असंच तुमच्यावर संबंध व्हायचे.